येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी केली जाते। अशातच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने परभणी लोकसभा विजय निर्धार मेळावा पार पडला। यावेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल करत मला मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान व्हायचे असं म्हटलंय। जानकरांच्या या वक्तव्यामुळे त्यांची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होतीये। महादेव जानकर नेमके आहेत तरी कोण, त्यांचं राजकारण कसं राहिले, याच विषयी या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। महादेव जानकर हे महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत। 2003 साली त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे। दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे। प्रामुख्याने हा पक्ष महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा अशा राज्यात निवडणुका लढवतो। 2004 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपाचे 38 उमेदवार रिंगणात होते। त्यांना एकूण 1,44,753 मते मिळाली होती। याच सालात लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून 12 उमेदवार उभे केले होते। त्यामध्ये त्यांना एकूण 1,46,571 मते मिळाली। त्यांनी 2009 साली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 29, आसाममध्ये 2, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 1 उमेदवार उभा केले होते। त्यांना महाराष्ट्रात एकूण 1,09,743 आणि देशभरातून 2,01,065 मते मिळाली होती। 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर यांनी शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। ते या निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकावर राहिले होते। त्यांना 98,946 मते मिळाली होती। पुढे 2014 सालची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लढवली। त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे उभा होत्या। यावेळी मात्र जानकरांना चांगली मतं मिळाली। या निवडणुकीत त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती तर ते जायंट किलर ठरले असते। त्यांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव केला असता असंही बोललं गेलं। त्यांना एकूण 4,51,843 मतं मिळाली होती, तर सुप्रिया सुळे यांना 5,21,562 मते मिळाली होती। तर केवळ 69,719 मतांच्या फरकाने जानकरांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं। महाराष्ट्रामध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक जानकरांनी लढवलीच नाही। मात्र आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी म्हाडा आणि परभणीतून निवडणूक लढवणार असल्याचं रणशिंग फुंकलंय। झालेल्या सभेत बोलताना भाजपने माझ्यासोबत आतापर्यंत धोका केलाय, मात्र मी इमानदारीने त्यांच्यासोबत राहिलो। मी ज्या दिवशी त्यांना धोका देईल त्या दिवशी यांचं सरकार राहणार नाही, असा इशारा जानकरांनी दिलाय। महायुतीमध्ये सामील असलेले महादेव जानकर यांना महायुतीतील नेते या 2 जागा देणार का, हाही प्रश्न आहे। सद्यस्थितीत परभणीचे खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंसोबत आहेत। ती जागा मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत जोरदार फिल्डिंग लावली आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित नाईक निंबाळकर खासदार आहेत। त्यामुळे भाजप हा मतदारसंघ सोडणार नाही। अशा स्थितीत जानकर हे महाविकास आघाडीत सामील होतील का, याविषयी देखील चर्चा सुरू आहे। शरद पवारांनी जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केलं होतं, परंतु अद्याप तरी जानकर यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही। आता नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जानकरांनी एक वेगळीच इच्छा बोलून दाखवली आहे। ते म्हणाले की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नसून 5 मिनिटं का होईना देशाचे पंतप्रधान व्हायचे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे। बोलण्यासाठी म्हणून ही इच्छा ठीक आहे, परंतु 2014 मध्ये महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री झालेल्या जानकरांनी पक्ष बांधणीसाठी त्यावेळी काम केलं असतं तर आज खऱ्या अर्थानं पक्ष मजबूतीने उभा राहिला असता आणि त्यांची ताकदही दिसली असती। जानकरांचे बहुतेक सहकारी आज त्यांच्यासोबत नाहीत। त्यामुळे पक्ष संघटनेत चैतन्य आणण्यासाठी जानकरांनी केलेले हे वक्तव्य चेष्टेचे होऊ नये एवढीच सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। जानकरांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा। धन्यवाद।